त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट ही अत्यंत सुंदर आहे. सचिन ढवळे पब्लिकेशन बुक अँड स्टॉल, प्रहार प्रीमियर लीग देखील निश्चितच गाजते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आदरणीय सन्माननीय बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो. सध्या विशालदादा वसंत कांबळे बस स्टँड बघायला मिळतोय. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती आणि हे दोन्ही पंच, याचा अर्थ आता क्षेत्ररक्षण सजवण्याची वेळ झालेली आहे. अतिशय विहंगम असं दृश्य सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता आणि ड्रोन व्ह्यू बघताय आपण पाहू शकता. पॉवर बेचं जे सर्कल आहे ते दिसतंय, बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं एका चौकडीच्या पलीकडे जाऊन सचिन ढवळे सरांनी जे केलेलं आयोजन आहे, विशेष करून सातत्यानं उल्लेख करावा लागतो. जे क्रिकेटपटू या ठिकाणी क्रिकेट करता योगदान देत आहेत आणि ते आता आपल्याबरोबर नाहीत, अशा परिवाराला मदत देण्याचं काम प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सचिनजी ढवळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आहे. हे दृश्य आहे सध्या सिंहगड कॉलेजचं अतिशय सुंदर असं मैदान. अगदी बाजूला आपण बघितलं तर जाणाऱ्या गाड्या, छान हिरवळ. मुंबईचा संघ दाखल होतो आहे. मुंबईच्या संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत. प्रवीण जाधव, दत्ता मोहिते, नरेश सावंत, नरेंद्र नरुबाई, बॉबी, नितीन जाड, सुरेश शेट्टी, कृष्णा शेट्टी, नागेश शेट्टी, हेमंत राजेश हे दिग्गज खेळाडू सध्या मैदानावरती. पुण्यनगरीमधील देखील खेळाडू आपण जर बघितलं तर ते देखील अगदी कसलेले सर्व फलंदाज. पण हे क्रिकेट जे आहे ते निश्चितच मी तुम्हाला सांगेन, सध्या पोटीप्लचं क्रिकेट ज्यावेळेला बऱ्यापैकी आपण क्रिकेट 15-20 वर्ष खेळतो आणि मग आता वाटते की आता शरीर थकलेलं आहे, थांबायला पाहिजे, किंवा आपला फॉर्म चांगला येत नाही आहे, फॉर्ममध्ये आपण नाही येत, थांबायला पाहिजे. आणि मग आपण टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेटपासून थोडंसं दूर जाण्याचा प्रयत्न करतो, रिटायरमेंट घेत असतो. पण टेनिस क्रिकेटमध्ये मुंबई, पालघर, ठाणे यासारख्या ठिकाणून आपण बघितलं तर सातत्यानं पोटीप्लचं क्रिकेट त्याला संजीवनी दिली गेलेली आहे. आणि त्यामुळे 2013 पूर्वी ज्या खेळाडूंना आपण कुठल्या प्रकारे पडद्यावरती नाही पाहिलं, मैदानावरतीच फक्त पाहिलं, असे खेळाडू पुन्हा एकदा आज सिंहगडच्या मैदानावरती स्वतःचं कला कौशल्य कसब दाखवण्याकरता येणार आहेत. ज्या खेळाडूंनी इमानदारीचं क्रिकेट खेळलं, ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं, प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत असताना या ठिकाणी क्रिकेटला संजीवनी देण्याचं काम केलं, ते क्रिकेटपटू सध्या आपल्या स्क्रीनवरती असणार आहेत. सामन्याला होते सुरुवात. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती, मिस्टर नॉटआउट आणि त्याचबरोबर राहुल साठे, ओटी प्लसचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं जी आपली कोर कमिटी आहे त्यांच्याशी सुसंवाद साधला जाईल. बरोबर 12:04 झालेली आहेत. सुंदर खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला. 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत आणि पोटीप्लचे खेळाडू मैदानावरती राहुलभैया साठे, त्याचबरोबर अविनाश रामगुडे, पप्पू, मुंबईचे खेळाडू देखील आहेत. आणि मुंबईचं क्रिकेट म्हणजे आपण बघितलं तर हे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेट जगले खऱ्या अर्थानं. चर्चा होते. नरेश सर या ठिकाणी आहेत. यष्टांच्या मागे त्यांचं यष्टीरक्षण अगदी बघण्यासारखं असतं. पोटीप्लसचे खेळाडू मुंबई संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि आता आपण काउंट डाऊन करणार आहोत. सामन्याला सुरुवात होते. राहुलभैया साठे आणि त्याचबरोबर अविनाश रामगुडे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू, दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवा. या निमित्तानं स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश अनेश्वर घरत, विशालदादा वसंत कांबळे यांच्या परिवाराला मदत केली जाणार आहे. चौकार आणि षटकार जे आत्तापर्यंत आलेले आहेत त्या माध्यमातून उभी राहिलेली रक्कम ही या परिवाराला दिली जाणार आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी. पुणे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू दाखल झालेला आहे. काउंटडाऊन लगेच घेतोय. 5
4 3 2 1 लेट्स प्ले. संदीप गायकवाड. ओ पहिला चेंडू प्लेड ऑन झालेत राहुल भैया साठे. बॅटची आतली कड आणि बरोबर चेंडू उजव्या किंवा मध्य इष्टीवरती आदळलाय. संदीप गायकवाडने यश प्राप्त केले. फलंदाज बाद. पुण्यनगरीला बसलेला मोठा धक्का. मायानगरीमधून आलेले खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. संदीप गायकवाड, राहुल भैया साठे, सिक्सर किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर जास्त वळणार नव्हता, परंतु ऑनसाईडला पुलचा फटका खेळायचा होता. बॅटने आतली कड लागली आणि चेंडू उजव्या एसटीवरती या ठिकाणी आदळलाय. संदीप गायकवाड पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय. पहिला धक्का देतोय पुण्यनगरीच्या या संघाला. 40+ प्रसंग मैदानावरती. आता पप्पूवरती सर्वांच्या नजर असतील. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता बॅट्समन सचिन बर्गे. सचिन बर्गे अजूनही प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत. 40+ जरी क्रिकेटपटू असले तरी विशेष करून स्क्वेअर द विकेट बॅटिंग कमालीचे करतात ते. संदीप गायकवाडला यश प्राप्त झालेलं आहे. हे 40+ खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती संदीप गायकवाड, सचिन बर्गे आणि अविनाश रामगोडे दोन्ही कसलेले फलंदाज आहेत. कट करायचं होतं. नरेश एस्टेनच्या मागे हलकसं अपील केलं. पंचांत कुठला प्रभाव नाही आहे. हे चांगलं द्वंद्व बघायला मिळेल. अनेक वर्ष आपापल्या संघासाठी, आपापल्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे खेळाडू मैदानावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर. सुरेख गोलंदाजी संदीप गायकवाड यांच्याकडून. छोटा रप आहे परंतु नियंत्रण खूप चांगलं आहे. फारसा वेग नाहीये परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संदीप गायकवाड. ओ आणखी एक चांगला चेंडू. सचिन बर्गे डीप इन द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. टेलिग्राम संदीप गायकवाडला मिळतंय आणि त्यामुळे या द्वंद्वामध्ये संदीप गायकवाड उजवी कामगिरी करत असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये संपूर्णपणे काय माहोल बनवलाय, काय सभा बांधलाय संदीप गायकवाडनी. नियंत्रित मारा, लयबद्ध गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ 40+ पुणे, 40+ मुंबई असा सामना रंगतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील. वाईट बॉलचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ आणि आता मिस्टर ईस्टर्न पुढे 40+ संघाचे खातं खोललं जाते. धावसंख्या 1 गडी बाद 1. सचिन बर्गे. फटका चांगला कमरच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळलाय. चेंडू झाली सीमारेषा पार. या चेंडूवरती 4 धाबांची मोहर. आलाय PPLचा दमदार चौकार सचिन बर्गेच्या बॅटमधनं. तंत्रशुद्ध फटका. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन इनसाइड आउट कबरच्या डोक्यावरून खेळला. ओव्हर द टॉप अत्यंत दर्जेदार फटका सचिन बर्गेच्या बॅटमधनं. ते घेत 4 वरती. धावसंख्या 5. एका गटाच्या मोबदल्यामध्ये पुढे 40+11. संदीप गायकवाड. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. वन बाउंड चेंडू जाईल विशाल दादा वसंत कांबळे यांच्या स्टँडला सलामी देण्याकरता. चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चेंडू सीमारेषा पार जात असताना येतोय PPLचा खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा डीप इन द क्रीज जात हा फटका ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला अत्यंत दर्जेदार फटका. 4 धावांनी सचिन बोर्गे पोचलेत 8 वरती. धावसंख्या 9. एका गटाच्या मोबदल्यामध्ये पुणे 40+11. या मॅचच्या विनर साठी 10,000 रुपये आणि रनर अप साठी म्हणजे उपविजेत्याला 5,000 रुपये. या स्पर्धेच्या निमित्तानं विजेत्याला चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 40+चा अत्यंत महत्त्वाचा सामना पुणे आणि मुंबई. पुण्यनगरी आणि मायानगरी असा सामना मैदानावरती आपण पाहतो आहे. आणि दोन्ही शहरांचं वैशिष्ट्य मी सांगेल. ज्या पद्धतीनं पुण्यनगरी आणि मायानगरी हे दोन्ही शहरं माणसाला एक हक्काचं व्यासपीठ देतात. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, प्रचंड टॅलेंट आहे, मग क्षेत्र कोणतेही असू दे. ओ काय चेंडू टाकलाय. दत्ता मोहिते ज्यांची चर्चा मैदानावरती झाले. बॅकफुट जाऊन खेळायचं होतं अविनाश रामगोडेला.
तो बीट झाला. यष्टीरक्षण थोडंसं खराब झालं. नरेश यष्टांच्या मागे आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. एक धाव मिळते, एक किरण धावसंख्या पोहोचली 9 वरती. हे खेळाडू आहेत मैदानावरती 40+ 2013 पर्यंत या सर्व खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत टेनिस क्रिकेटला संजीवनी देण्याचं काम केलं. ते खेळाडू आता सध्या पुण्यनगरी आणि मायानगरीचे आपण मैदानावरती पाहतोय. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. दत्ता मोहिते अजूनही 30 धार आपल्याला बघायला मिळते दत्ताची. दत्ता मोहिते मैदानावरती आहेत, अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना छान गोलंदाजी करते. धावसंख्या 10 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. विजेत्या संघाला 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 40+ पुणे, 40+ मुंबई. बॅकवर्ड जाऊन चेंडू कट केला, सुरेख फटका. गली आणि पॉइंटचा क्षेत्रभेद, चेंडू जाय सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती सचिन दाखवली आपली हुकमत. एक जबरदस्त प्रहार, PPL चौकार. थोडा फटका लेट खेळला. गली आणि पॉइंटचा क्षेत्र भेदायचा होता, त्यामुळे खूप चांगलं माहिती आहे की बॅट्समनला क्षेत्ररक्षक कुठे आहेत. दत्ता मोहितेच्या या चेंडूवरती एक नेतृत्व फटका सचिन बर्गेच्या बॅटमधनं. धावसंख्या 14 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. लेग ब्रेक केलेला चेंडू फाईन लेगला बळवलाय. चेंडू सीमारेषा पार जाईल. टायमिंग चांगलं नव्हतं, परंतु ज्या गोष्टीसाठी खेळायचं, चौकारासाठी खेळायचं, तो चौकार आलेला आहे. या चौकारानं सचिन बर्गेचा कॉन्फिडन्स वाढतोय. PPL चौकार. थँक्यू डीजे. महत्वाचा सामना मैदानावरती. आजचा शेवटचा दिवस आहे. गेले 8 ते 9 दिवस आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा परिपाक. ऑफ्टमच्या बाहेर लो उलटा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. फ्लॅग केलेला चेंडू इथे आता फीड केला जाईल. धावगड्याचा प्रश्न येणार नाहीये. धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन बर्गे 16 वरती घेत आहेत. 9 चेंडूमध्ये अविनाश रामगोडेला खातं खोलता आले. दत्ता मोहितेच्या या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सुरेख सुंदर गलीमध्ये चेंडू आता खेळला होता. हलक्या हातानं लेट खेळला होता. लेट कट, स्टिअर, त्याचबरोबर स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह हे अत्यंत देखणे फटके आपण या क्रिकेटमध्ये बघतो. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक या ठिकाणी पूर्णपणे तयार होता. चेंडू थांबवण्याकरता 2 षटकं 18 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. पुणे पोलीस 11 प्रथम बॅटिंग करत असताना दत्ताच्या या षटकामध्ये 8 धावा. आणि मैदानावरचे जे खेळाडू आहेत, मी मगाशी पण म्हणालो आहे, ज्यावेळेला स्लीपरवरचं क्रिकेट होतं, ज्यावेळेला तुमच्याकडे ट्रॅक पॅन्ट नव्हत्या, ज्यावेळेला सायकलवरून तुम्ही प्रवास करत होता, ट्रेनच्या सीट खाली झोपून प्रवास करत होता, वडापाव खाऊन क्रिकेट खेळत होता, MRIचा बॉल 2 षटकं 3 षटकं अलॉंग द कार्पेट खेळायचं आणि त्यानंतर मोठे फटके मारायचं, अशा प्रकारचं क्रिकेट होतं. मोबाईलसारखी साधनं नसताना तुम्ही वेळेवर मैदानावरती दाखल होत होता. प्रतिकूल परिस्थितीत टेनिस क्रिकेटला संजीवनी देणारे क्रिकेटपटू सध्या सिंहगडच्या या अतिशय सुंदर अशा मैदानावरती आहेत. मायानगरी आणि पुण्यनगरीमधील लीजंड कडून पहिला चेंडू प्लेड आउट झाले. राहुल भैया साठे 2013 पूर्वी मैदान गाजवले ते सर्व खेळाडू मैदानावरती. हा पहिला विकेट राहुल भैया साठे. त्यानंतर थोडासा लेट खेळत पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडू चौकार सचिन बर्गेचा. रामगोडे ओहो सुरेख गोलंदाजी करत असताना बॉबी. एक धाव मिळेल. एकीने रामगोडेचं खातं या ठिकाणी खुललं गेलंय. अविनाश रामगोडे सध्या मैदानावरती आहे. महेशनं देखील खूप चांगली कामगिरी केली, त्यालाच तो फॉलो करतो. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. बॉबी गोलंदाजी मार्कवरती. मुंबईचे काही दिग्गज खेळाडू आज सिंहगडच्या मैदानावरती दाखल झालेत. नाव स्कोर 19 पर बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ. फ्लँक स्टेप, एक गली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला लॉंगॉन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ड्राईव्ह चांगला केला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. त्यानंतर कव्हर करण्याकरता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक केला, त्यामुळे एकच धाव मिळेल. एकेरीला धावसंख्या बढ़ली. धावसंख्या पोहोचली ती 20 वरती. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुणे पोलीस 11 प्रथम बॅटिंग करत असताना बॉबीचे षटक अतिशय महत्वाचं आहे. करंट रन रेट 8.57.
लो पुलटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे, मनगटाचा वापर, वाईड लॉंगर चेंडू फील्ड केला जाईल, फंबल झाला आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केलेत अविनाश रामगुडेने. मिस्टर नोटाट म्हणून या क्रिकेटच्या जगतामध्ये अविनाश रामगुडेची ओळख आहे. धावसंख्या 22 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. बॉबी गोलंदाजी मार्कवरती सज्ज, समर्थन कक्षाकडनं गोलंदाजी करतायत. आजचा ग्रँड फायनल प्रहार प्रीमियर लीग 2025. ऑन साईडला मिड विकेटला चेंडू जबरदस्त फेकलाय, उडवलाय आकाशात. अविनाश रामगुडेच्या बॅट मधनं पुलचा पॉवरफुल षटकार, PPL षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अविनाश रामगुडेच्या मनगटात प्रचंड ताकद आहे. आजही या ठिकाणी हा फलंदाज मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करू शकतो हे दाखवून देते. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, त्यानंतर मात्र एक दर्जेदार फटका, नेत्रदीपक फटका अविनाश रामगुडेच्या बॅटमधून. तो घेतोय नंबर 3, धावसंख्या 28 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. पुढे पोलीस 11 प्रथम बॅटिंग करत असताना बॉबीचे षटक आहे. लो पुलटा चेंडू, एस्टॅकेबल क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत दोन्ही बॅट्समॅनने 1 धाव पूर्ण केले. एकेरीनं धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 29 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सचिन बर्गे 17 बळी खेळत आहेत, अविनाश रामगुडे 10, बॉबीच्या या षटकात 11 धावा. शेवटचा चेंडू बॉबीचा या षटकातला. मुंबई 40+, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिंहगडचं मैदान, स्पर्धेचे शिल्पकार सचिन ढवळे सर. सचिन ऑन स्ट्राईक, रिव्हर्सचा फटका, टायमिंग चांगलं नाहीये. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू थांबवत आहेत. 1 धाव मिळेल. सचिन बर्गे 18 वरती पोहोचलाय, तो स्वतःकडे ठेवेल. स्ट्राईक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. पुणे 40+11. ही जोडी मैदानावरती सचिन बर्गे, अविनाश रामगुडे. पुण्यनगरीमधले दोन्ही खेळाडू त्यांनी अनेक मैदानं गाजवलेली आहेत. सचिन बर्गे 18 वरती 12 चेंडूमध्ये, अविनाश रामगुडे 10, 5 चेंडूमध्ये 10. एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं PPL षटकार आला होता. बॉबीचे षटक अतिशय महत्वाचं. या षटकात 12 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. आणि आता मैदानावरती 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन आपल्या कोट्यातनं पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलंय समालोचन कक्षाकडनं. कॅप जरा सरळ नितीन जे घातले तर बरं होईल, किंवा काढली तरी चालेल, काय नो प्रॉब्लेम. ओके, थँक्यू नितीनजी. नितीन जाड, रिव्हर्सचा फटका, गॅप मध्ये खेळलाय, थर्ड मॅन सीमारेषा पार. सचिन बर्गेकडे नजाकत आहे. आणखी एक दमदार PPL चौकार. सिग्नेचर स्ट्रोक आहे खरं तर सचिन बर्गेचा. रिव्हर्स स्वीप खेळायला त्याला आवडतात, डीप इन द क्रीज जाऊन. आता गोलंदाज आहे नितीन झाड, फलंदाज सचिन बर्गे. फ्लाइंग स्लिप एक खेळाडू आता थर्डमॅनला गेलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. बॅट पुढे जाऊन कट करायचं होतं. T20 बॅटमध्ये संपर्क नाही. नरेश सरांचं यष्टीरक्षण खूप चांगलं आहे. नितीन झाडच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा, 1 चौकार, 1 डॉट बॉल. धाव संख्या 34 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सचिन बर्गे ऑन 22. सुरे गोलंदाजी नितीन झाडची. सुरुवात थोडीशी खराब झाली, त्यानंतर तो कमबॅक करतोय. आणि क्रिकेटमध्ये पुनरागमन तुम्हाला करता यायला पाहिजे. मैदानावरती तेच घडतंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न नितीन झाडकडनं केला गेलाय. 3 चेंडूचा खेळ, नितीन आतापर्यंत धावा केल्यात, खर्च 4. रिव्हर्सचा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटलाय. गोलंदाज नितीन झाड, बॅटमन सचिनने केला जुगाड आणि आता या ठिकाणी 4 धावांची वाढ. PPL चौकार.
नितीन झाड जुगाड हा जुगाड आहे ना. चार धाबांची बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नितीन झाड. मैदानावरती सचिन नामाचे बादळ घोंगवायला सुरुवात झाली. हे आवडते फटकेत नशिबाची साथ मिळाली. झेल सुटलेलं आहे. धावसंख्या 38 एका गडाच्या मुबद्यामध्ये. डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक स्क्वेलिकचा सीमारेषेवरून इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करेल. 2 धाबा इथे आता मिळतील. सचिन बर्गेला 28 वरती पोहोचलाय. 17 चेंडूमध्ये धावसंख्या 40 एका गडाच्या मुबद्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ. नितीन झाड अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. 5 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्या आहेत. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. खरं तर 13 चेंडू शिल्लक आहेत. मुंबई संघानं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थितचा फटका खेळायचा होता परंतु इथे टायमिंग नाहीये. पुढे टाकलेला चेंडू होता. लेंथ चांगली होती गोलंदाज नितीन झाडती. शेवटच्या चेंडू डॉट. एकूण 4 षटके समाप्त झालेले आहेत. 10ची सरासरी पुणे पोलीस 11 संघाची. 40 धाबा धावफलकावरती. 40ला 1 पुणे 40+. फटका चांगला कमरच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. वन बाउंड चेंडू जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 आपल्याला बघायला मिळते. पहिल्यांदा पुणे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या बरोबर आहे. अर्थात लिजंड खेळाडू आहेत. 40 धाबा झाल्या आहेत. सर अजून 12 चेंडूत किती धाबा अपेक्षित आहेत? 12 चेंडूमध्ये आणखीन 20 धावा तर करणारच. 12 चेंडूमध्ये 20 धाबा पुणे संघ करण्याचा प्रयत्न करेल. 20 पेक्षा जास्ती जाण्याचा प्रयत्न असेल. हो या मुंबईकरांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊ. एकनाथजी आमच्या बरोबर आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. धावसंख्या 40. ओ हो स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटवरती आलेलं नाहीये. कव्हरच्या दिशेनं जाईल. बॅटचा आवाज आलाय. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आता तुमचा असेल? सर अगर आता विचार करता संदीप सर आणि दत्ता मोहिते सर यांची ओव्हर माझ्या हिशोबाने बाकी आहे आणि हे दोघेही खूप चांगले गोलंदाज आहे. माझ्या हिशोबाने राहिलेल्या उर्वरित चेंडूमध्ये 10च्या आतमध्ये थांबवतील ते. 20 आणि 10 असं थोडंसं बॅटल एक द्वंद्व आपल्याला बघायला मिळते. आणि दोन्ही संघांचे पाठीराखे देखील या ठिकाणी असणार आहेत. गोलंदाजी मार्फती गोलंदाज सज्ज असेल. संदीप गायकवाड पहिल्या षटकात खूप चांगली कामगिरी 8 धावा दिल्या होत्या. ओ सुंदर टायमिंग. फटका चांगला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेंडू थांबणार का? नाही थांबणार. सचिन बर्गे नाही थांबणार म्हणालाय. चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार. PPLचा खणखणीत चौकार. वीस होणार. 10ला थांबवणार की 20च्या पलीकडे जाणार. येणारे चेंडू तुम्हाला सांगतील. ऑफ्टमच्या बॅटचा फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती खरपूस समाचार. यावेळेला देखील कव्हरच्या डोक्यावर खेळला दर्जेदार फटका. टायमिंग जबरदस्त आहे. सचिन बर्गे काय बॅटिंग करतायत. क्लास. घ्यावी एखादी तान. काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा खडखणीत चौकार. खबरच्या डोक्यावरून सचिन बर्गेच्या बॅटमधनं एक खडखणीत चौकार. PPL चौकार. सचिन बर्गे. एकदा का तुम्ही ऑफ टाइमच्या बाहेर शफल झालात तर त्यानंतर हा फटका खेळणं सोपं नाही. कव्हरच्या डोक्यावर किंवा आपण स्क्वेअर कटचा फटका खेळणं सोपं नाही आहे. कारण बऱ्यापैकी जेव्हा 5व्या 6व्या स्टंपवरती तुम्ही शफल होऊन येता त्यावेळेला तुमचा बॉडीचा बॅलन्स शरीराचं संतुलन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि स्क्वेअर कट करायचं असेल तर थोडीशी जागा पाहिजे. आता थोडा पुढे चेंडू होता त्यामुळे खूप चांगला फटका खेळत असताना कव्हरच्या डोक्यावर ओव्हर द टॉप हा फटका खेळला सचिन बर्गेनं. तो पोहोचला 36 वरती. धावसंख्या 49 एका गडाच्या मुबद्यामध्ये. संदीप गायकवाड आघाडीचे गोलंदाज आहेत. सचिननं चांगली कामगिरी केली. सुरेख चेंडू होता. ब्रॉकरमध्ये टाकला होता. टेलिग्राम मिळालं होतं. आता टेलिग्राम म्हणजे काय तर बॉल रिलीज करण्यापूर्वीच आपण ट्रिगर मुवमेंट बॅट्समनची बघितलं तर तो 6व्या स्टंपवरती आलाय
आणि तेव्हा बॉल रिलीज करण्यापूर्वी तुम्ही असं करताना तेव्हा गोलंदाजाला टेलिग्राम बॅलर असतं आणि म्हणून हा चेंडू अगदी खोलवर टप्प्यावर टाकलाय. अगदी त्यावेळेच्या भाषेत सांगायचं 20 वर्षापूर्वीच्या भाषेत तर बुंद्यात टाकलेला चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी संदीप गायकवाड. आता हे बॅटल आहे, द्वंद्व आहे. काही चांगले फटके येत आहेत. त्यानंतर मैदानावरती एक चांगला यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 50 एका गडाच्या मुंबईमध्ये. आईट चेंडू बुंद्यात टाकायचा होता. लो फुलटा चेंडू आहे. ऑन साईडला लोकांमध्ये क्षेत्ररक्षक वाघमारे सरांनी हा चेंडू इथे आता फील्ड केला. एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या आता 51 वरती पोहोचले. 51 धावा एका गडाच्या मुंबईमध्ये. पुणे पोलीस आणि मुंबई पोलीस असा सामना मैदानावरती रंगला. गोलंदाजी मार्कवरती संदीप गायकवाड. सचिन बर्गे 37 वरती एक शानदार इनिंग पेश करत असताना अविनाश रामगडे 12 वरती. पोटी प्लस चा संघ मैदानावरती मायानगरी आणि पुण्यनगरी. लेग बायचा इशारा करत असताना सिकंदर. पुढे पोटी प्लस आणि त्याचबरोबर मुंबई पोटी प्लस असा सामना मैदानावरती रंगतो आहे. 5 षटकं समाप्त झालीत. 52 धाबा एका गडाच्या मुंबईमध्ये. संदीप गायकवाड 2 षटकं 20 धाबा 1 गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. एकनाथजी एखादी जुनी आठवण सांगाल का ज्या वेळेला क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जायचं, काय प्रतिकूल परिस्थिती होती, तेव्हा माध्यमं नव्हती, मोबाईल नव्हती, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मैदानावरती वेळेत जायचा, एखादी आठवण? नक्कीच सर, आम्ही मुंबईमध्ये चाळीत क्रिकेट खेळलेलो आहे. टेनिस बॉलचा फर पूर्ण जाऊन त्याचा गोटा होईपर्यंत आम्ही खेळायचो आणि अगदी गटारात गेलेला बॉल तो काढून 4-5 वेळा आपटून पुन्हा आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. तेव्हा आम्हाला कसली हायजिनिक किंवा अशा कुठल्या गोष्टीची चिंता नव्हती. आता बॉल आहेत पण मैदानं नाही आहेत, क्रिकेट तेवढं खेळलं जात नाही आहे आणि नवीन पिढी मोबाईलच्या याच्यामध्ये व्यस्त झालेली आहे. तर ती एक खंत आहे. स्वीप करायचं होतं. खूप चांगला फटका. सचिन बर्गे जबरदस्त बॅटिंग करत असताना चेंडू केला स्वीप. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू झाले सीमारेषा पार. सचिन बर्गेच्या बॅटमध्ये पीपीएलचा कडकडी चौकार. थँक्यू डीजे. एमआरएसचा बॉल त्याची भीज घालवायची हा प्लॅन असायचा. त्यासाठी अलॉंग द कार्पेट खेळायचं आणि त्यानंतर मग मोठे फटके. मग त्यासाठी स्पेशलिस्ट बॅट्समन तुमच्याकडे असायला पाहिजे जे अलॉंग द कार्पेट. हे पूर्वीचं क्रिकेट होतं. आताचं क्रिकेट पहिल्या षटकार मारण्याचा मनसुबा असतो बॅट्समनचा. धावसंख्या आता वाढते. पुन्हा एकदा चर्चा होईल. मोबाईलसारखी साधनं नसताना देखील हे क्रिकेटपटू वेळेवरती त्या मैदानावरती पोहोचायचे. प्रवास करायचा असेल तर कधी लालपरीतून कधी सायकलवरून, टू व्हीलर पण फार नव्हत्या. राऊंड विकेट मारा केला जातोय. छान फटका गॅपमध्ये आहे. ऑन साईडला चौकार के षटकार. आणखीन एक सचिनच्या बॅटमधनं आलाय कडकडी चौकार. थँक्यू. कधी कधी ट्रेनमधनं प्रवास करत असताना मग तिकीट मिळालं नाही, मग त्या सीट खाली झोपायचं आणि प्रवास करायचा. तरी सुद्धा एवढं सगळं करून वेळेवरती मैदानावरती पोहोचायचं. हे पोटी प्लसचं क्रिकेट आहे जे 2013 पूर्वी आपण पाहिलं होतं आणि ते खेळाडू सध्या आता मैदानावरती आहेत. ओहो, चेंडू हुक केलाय. सचिन बर्गेला या ठिकाणी लागले धावांची भूक. त्यानं फटका खेळलाय हुक आणि सचिन बर्गेची बॅटिंग झापूक झुपूक झापूक झुपूक आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग त्याने केले. सचिन बर्गे नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतंय. डीप इन द क्रीज जाऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळला. शानदार बॅटिंग सचिन बर्गेची. वेळ प्रसंगी वडापाव खायचा. पूर्वी एवढी खातरजमा नव्हती. आता तुम्ही जिथे सर हे पाहिजे मिळणार, सर हे पाहिजे, कोल्ड ड्रिंक्स तुम्हाला तिथे लॉलीपॉप पाहिजे मिळणार, सगळं मिळणार. काय पाहिजे नको पाहिजे ते त्याची या ठिकाणी काळजी घेते. पण तेव्हा नाही आहे. लिजेंड खेळाडू या 2013 पूर्वी जे खेळलेले ते ट्रॉफीसाठी खेळायचे. तेव्हा पैसे पण जास्त नव्हते. इमानदारी सर्वात महत्त्वाचा शब्द मी या ठिकाणी वापरतोय आज. इमानदारी, क्रिकेटमधली इमानदारी. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. सुरेख कामगिरी करत असताना आता बॉबी धावसंख्या 64 एका गडाच्या मुंबईमध्ये. पुणे पोलीस 11चा संघ मैदानावरती आहे. पुणे 40 प्लस पोलीसच येते भाषा, कारण मुंबईमध्ये पोलीस बरेच खेळतात मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये. त्यामुळे आणि अशा रीतीनं सचिन बर्गे या मॅच मध्ये अर्धशतक ठोठावत असताना 27 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी. टाळ्यांचा गजर. स्टँडिंग अवेशन मिळतं आहे. 188 चा स्ट्राईक रेट. 11 खडखडीचा चौकार. शानदार बॅटिंग. जबरदस्त जबरदस्त असतो खेळ आज.
11 या ठिकाणी चौकार त्यांच्या बॅटमध्ये आलेत. पुढे 40+ संघासाठी ऑफ्टरच्या भारताच्या डॉन साईडला खेळ्या क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा प्रणवतील, 2 धावांनी धावसंख्या वाढते. खूप चांगली रिकव्हरी केली पुणे संघानं. ज्या पद्धतीनं सुरुवात थोडीशी अडकळत झाली होती, पहिलाच धक्का लवकर बसला होता. बॉबीच्या षटकात 2 षटकामध्ये 28 धावा, त्यांना फारसं यश मिळालं नाहीये. सचिन बर्गेच्या 53 धावा 28 चेंडूमध्ये. पण सचिन बर्गेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. 28 चेंडूमध्ये 53 धावा त्यांनी ठोकल्या. 11 कडकडीत चौकार त्याच्या बॅटमध्ये आले. आणि आता मुंबई 40+11 संघासमोर 36 चेंडूमध्ये 69 धावांचं आव्हान आहे. पुण्यनगरी मायानगरी 40+ खेळाडू या ठिकाणी खेळतात. आपल्या स्क्रीनवरती सचिन बर्गे आहेत, त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. 69 धावांचं आव्हान ठेवलंय, त्यामध्ये निश्चितच सचिन बर्गेचं योगदान प्रचंड आहे. थँक्यू डीजे मास्टर. राहुल भैया अगदी स्वस्तात बाद झाले, आज भोपळा पडू शकले नाहीत. अविनाश रामगुडेनं 12 धावा नॉटआउट केल्या, परंतु संघर्ष आपण मैदानावरती पाहिला. त्यानंतर सचिन बर्गेची बॅटिंग अफलातून होती. 28 चेंडूमध्ये 53 धावा टोकल्या. 11 खणखणीत सणसणीत चौकाताच्या बॅटमधनं बाकी बॅट्समनना आता गोलंदाजी आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच चांगली कामगिरी करायची. अरुण सातपुते, अजीज पटेल, त्यानंतर बापू असतील, अजीज, राकेश, राज रणदिवे, त्यानंतर मैदानावरती आपण पोपट राव यांना देखील पाहणार आहोत. संतोष, हे सर्व खेळाडू मैदानावरती आपल्याला बघायला मिळतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील आपण पाहूया. मॅच नंबर 45 आहे. हे बॅटिंग करणे 68 धावा एका गडाच्या मुबद्यामध्ये. पुण्यनगरीच्या लिजेंड खेळाडूने या 68 धावा या ठिकाणी उभारल्या, ज्यामध्ये अविनाश रामगुडे, पप्पू अतिशय दर्जेदार कामगिरी. संदीप गायकवाड 2 षटक 20 धावा, 1 गडी बाद करण्यामध्ये यश. दत्ता मोहिते 1 षटक 8 धावा, बॉबी 2 षटक 28 धावा आणि त्याचबरोबर नितीन झाड मागणा ठरला आहे. आता पुण्यनगरीतले खेळाडू मैदानावरती दाखल होतील. मुंबईचं क्रिकेट म्हणजे मी जे ऐकलंय, म्हणजे लेदलबर्ग क्रिकेटमध्ये देखील कॉमेंट्री करत असताना थोडे खडूस क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेगळ्या जिद्दीचं क्रिकेट आपण पाहतो. परंतु पुणे आणि मुंबई शहराने क्षेत्र बदलत जाईल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्षेत्र बदलतं. पण तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर या 2 शहरांनी तुम्हाला हक्काचं व्यासपीठ दिलंय, तुम्हाला नाव दिलंय, तुम्हाला या ठिकाणी लोकप्रियता दिली. पण प्रचंड मेहनत तुम्हाला करावी लागते, मग लोक तुम्हाला डोक्यावरती घेतात. अशी ही 2 शहरं आहेत, मायानगरी आणि पुण्यनगरी. मैदानावरती खेळ सुरू होतोय. आता सचिन बर्गेची 53 धावांची धडाकेबाज खेळी. काय बॅटिंग केली. 28 चेंडूमध्ये 53 धावा, 189चा स्ट्राईक रेट, 11 चौकार त्याच्या बॅटमधनं ऑफसाईडला पटकावलेला हा फटका. शानदार टायमिंग होतं पॉईंटच्या डोक्यावरून. त्यानंतर स्वीप केला स्क्वेअरलेगच्या दिशेनं. स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू गेला होता. स्वीपचा फटका, त्यानंतर हुक केला होता. धावांची भूक त्याला लागली. अत्यंत जबरदस्त बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला. टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं. या 4 धावा त्यानं वसूल केल्या आहेत. आज या इनिंगमध्ये एकही षटकार नाही आहे. ऑप्टमच्या बॅटचा चेंडू लेट खेळला गॅपमध्ये, त्यानंतर रिव्हर्स स्वीप, त्याचा आवडता फटका जुगाड करत 4 धावांची वाढ देखील झाली. नरेश सर, आपलं देखील स्वागत आहे. एस्टनच्या मागे आपण पाहिलेलं आहे. आणि ही 53 धावांची बखळी 40+च्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये पुण्यनगरीच्या या संघासाठी आले. 68 धावा या ठिकाणी धावपलकावरती पुण्यनगरीच्या संघानं उभारले. 36 चेंडूमध्ये 69 धावांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. हा धाव रंगेल, परंतु या ठिकाणी कसा रंगणार आहे हे सांगण्याकरता मायक्रोफोनवरती येतील पुण्यनगरीचा मधुर आवाज नरेश टोमे सर.
सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट अँड बाउंड्री द अल्टिमेट कॉम्बिनेशन गेले 9 दिवस आणि रात्रीच्या सत्रामध्ये अनुभवलेली ही स्पर्धा आज निश्चित आपला सर्वांचा निरोप घेणार आहे. 13 पर्व यशस्वी होत आहेत प्रहार प्रीमियर लीगचे. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव आपण बघतोय. आज 40+ विभागातील खेळाडू, मुंबई आणि पुण्याचे खेळाडू एकाच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पुणेकरांची बॅटिंग आपण पाहिली, आता मुंबईकरांची बॅटिंग आपण बघणार आहोत. तर लगेचच पुढे आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ, पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट रेग्युलेटरी बोर्ड यांच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेमध्ये 3 संघ पुढे आलेले आहेत. तर त्या 3ही संघांना विनंती आहे, आपण बॉल आउट करणार आहोत. तर 5-5 गोलंदाजांची नावं आपण लगेच नोंद करा. प्रत्येक टीमनं 5-5 गोलंदाजांची नावं नोंद करा आणि ही मॅच संपल्याबरोबर ते 5 गोलंदाज आतमध्ये जातील आणि त्यांच्याबरोबर विकेट किपर पण जाईल आणि त्याच्यानंतर ते गोलंदाजी करतील. तर 3ही संघांचे 5-5 गोलंदाज आहेत, ते गोलंदाजी करतील आणि जो संघ जास्त वेळा स्टंप्स हिट करेल तो संघ थेट फायनल खेळेल आणि बाकीच्या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. जर इथे सर्वात जास्त वेळा स्टंप्स 2 संघांनी केले तर त्या 2 संघांमध्ये टाय ब्रेकर होईल किंवा 3ही संघांचे गुण समान असतील तर त्यांच्यामध्ये टाय ब्रेकर होईल आणि त्यामध्ये जो सर्वात प्रथम हिट करेल तो पुढे फायनल खेळेल, बाकीच्या 2 संघांमध्ये मॅच होईल. तर बॉल आउटचे हे सगळे नियम आपण लक्षात ठेवा आणि 3ही संघांनी 5-5 गोलंदाजांची नावं लगेच नोंद करा. इनिंग संपल्यानंतर त्या 5 गोलंदाजांना आतमध्ये जायचंय आणि विशेष म्हणजे 5ही गोलंदाजांनी बॉलर्स एंड वरती एका रेषेत उभे राहा आणि ज्या संघाचं नाव आपण अनाऊन्स करू त्या संघाच्या गोलंदाजाने किंवा ज्याचं नाव अनाऊन्स करू त्याने पुढे जायचे, गोलंदाजी करायची. तर अगोदर आम्हाला 1-2 षटकाच्या आतमध्ये ती 15 नावं आमच्याकडे असली पाहिजे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. आम्ही काम करू ना, मग इकडून नाव सांगू ना त्यांनी कुणी टाकायचं बॉल. आतमध्ये येऊच काय प्रॉब्लेम नाही. हरकत नाही, नाव द्या किंवा ते 5ही गोलंदाज एकाच वेळेस आतमध्ये ठेवा, आपण पाठवा. पण त्यासाठी तयारीत राहा की आपल्याला बॉल आउट करायचंय. अजिज पटेल गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकताना. 40+ विभागातलं क्रिकेट आहे. खरं तर हे 80च्या दशकामध्ये जन्मलेले सगळे खेळाडू आहे. कोणाची जन्मतारीख आपण बघतो की 77, 75 मला वाटत नाही की कोणाची असेल. 58 वर्षाचे खेळाडू देखील मुंबई. दत्ता पोसम यांना आपण बघतो. हो, सुंदर फटका आहे, स्टिअर केला चेंडू, बॅकफुट पॉइंटला 4 धावा मिळतील. खूप चांगला फटका इथे आपल्याला बघायला मिळाला. 9 धावा, पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 10.91च्या सरासरीनं 69 धावा 6 षटकांमध्ये ओलांडायच्यात. आज एक अर्धशतक सुद्धा सचिन बर्गेचं आपण पाहिलं. 40 उलटल्यानंतर सुद्धा या खेळाडूंमध्ये क्रिकेट जिवंत आहे. खरं तर काही खेळाडू आहेत की जे त्यांच्या रेग्युलर क्रिकेट खेळता खेळातून विश्रांती घेतली होती. रिटायरमेंट घेतल्यानंतर ते परत एकदा 40+ क्रिकेट सुरू झाल्यावरती मॅचकडे आलेत. यस, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालेला आहे का? जरूर 1 धाव मात्र प्राप्त होईल आणि फलकावरती 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक 10 धावा पहिल्या षटकामध्ये. 33 चेंडू आणि 60 धावांची अजून गरज आहे मुंबई 40+11ला. तर लेग बिफोर विकेट साठी रेफरल कॉल येतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, अर्थात पुणे 40+ कडून. टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात मला वाटतं सर्वात प्रथम मुंबईतच झालेली असावी. 1980-85च्या दशकामध्ये मुंबईमध्ये
टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालेलं असावं आणि त्याचं लोण हळूहळू 85 नंतर 90च्या आसपास पुण्यामध्ये देखील पोहोचलं होतं. अनेक स्पर्धा खूप वर्ष सातत्यानं सुरू आहे. मात्र मुंबईतून टेनिस बॉलवर, त्यामुळे अगोदर गटचा बॉल असायचा किंवा काही ठिकाणी लेदर बॉलवरती सुद्धा क्रिकेट खेळलं जायचं. मंचावरती आपण अतिथी बघतोय सन्मान्य सागर तुपे सरांच्या समवेत. सर्व अतिथींचं आम्ही आदरणीय सचिन ढवळे सर आणि सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं देखील आपलं मनपूर्वक स्वागत. दत्ता मोहिते आणि संदीप गायकवाड ही जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा दत्ता मोहिते, तर संदीप गायकवाडला अजून खातं खोलायचे पण फलकावरती धावा 9 आहेत. लेग बिफोर विकेट साठी हे सगळे नियम अवेलेबल आहे आणि लेग बिफोर विकेट साठी आपण LBW ट्रॅकिंग सिस्टीम्स खास करून या स्पर्धेसाठी बसवलेले आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी स्वतंत्र कॅमेरे सेट केलेले आहेत आणि एक अद्ययावत असं सॉफ्टवेअर देखील त्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आणि त्यामुळंच अत्यंत सुंदर आपल्याला काम बघायला मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे अनेक खेळाडूंनी या LBW ट्रॅकिंग सिस्टीमचं देखील कौतुक केलेलं आहे. तर तोच निर्णय आता तिसऱ्या पंचांकडून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण चर्चा करत होतो या टेनिस बॉल क्रिकेटची. तर 80च्या दशकामध्येच हे क्रिकेट सुरू झालं. त्याच वेळेस हे खेळाडू कदाचित लहान असतील, त्यांनी खेळायला सुरुवात केली. मात्र आपल्या विलक्षण प्रतिभेनं त्यानं प्रेक्षकांना मैदानाकडे खेचून आणलं. अनेक आयोजक त्यामुळे पुढे आले, अनेक स्पर्धा सुरू झाल्या आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर अनेक उदयोन्मुख खेळाडू देखील या खेळाकडे आकर्षित झाले. विशेषतः आपण बघतो की टेनिस बॉल क्रिकेट खेळायला फारसं मैदान निश्चित मोठं लागत नाही किंवा मैदान अगदी सुव्यवस्थित असावं असंही नाही. पिच कसं असेल याविषयी, कसंही पिच चालतं आणि स्टम्प्स नसतील तर कधी भिंत, कधी एखादा डबा, तर कधी एखादा कॅन, तर कधी छोटी 3 लाकडं, तरी सुद्धा आमचं क्रिकेट सुरू व्हायचं. आणि त्यामुळं बंधनं राहिली नाही की साहित्य सुद्धा फार महागडं घ्यायला, पॅड घ्यायला नको, एकदम 5-6 हजाराची बॅट घ्यायला नको, हेल्मेट घ्यायला नको, ग्लोव्ज घ्यायला नको, काहीच घ्यायला नको. एकदम चेंडू असला, एखादी फळी असली तरी आमचं क्रिकेट सुरू व्हायचं. आणि मला माहिती आहे की हे जे आज खेळाडू खेळतायत 22 खेळाडू, त्यांनी सुरुवातीला जे क्रिकेट खेळलेलं आहे ना, त्यांनी बॅट त्यांना नसेल मिळाली, त्यांनी फळीची बॅट केली असणार आहे आणि त्याच बॅटने त्यांनी खेळायला सुरुवात केलेली आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकतो की या चेंडूवरती काय घडलेलं आहे आणि तिसरे पंच अक्षय निर्मल सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. ही आहे बॉल ट्रॅकिंग सिस्टीम. पंचांचा ओरिजिनल डिसिजन आहे नॉट आउट. चेंडू हवेमध्ये होता आणि इथे आपण बघतोय की पायाला चेंडू लागलेला आहे आणि स्टम्प्सच्या अगदी मधून चेंडू मला वाटतं पास झालेला आहे. मात्र बेल्स स्टंपवरच उभी आहे. तर LBW हा जो निर्णय आहे तो पंचांकडून इथे आलेला आहे. LB लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद आहे. दोन्ही स्टम्पच्या मधून चेंडू जातोय आणि असंही होतं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये. पण बेल्स आर पुल डाऊन. ज्यावेळेस बेल्स खाली पडतात त्याच वेळेस तो क्लीन बोल्ड असतो. अन्यथा आता लेग बिफोर विकेटचा शिकार आहे. पायाला चेंडू शरीराला आदळलेला आहे आणि जो चेंडू स्टंपवरती जात होता त्यामुळंच पंचांनी तो LBW घोषित केलेला आहे. इथं फक्त इनलाईन इम्पॅक्ट आहे, विकेट हिटिंग्स आहे आणि ओरिजिनल डिसिजन. आता पंचांचा निर्णय आलेला आहे, तिसऱ्या पंचांचा, फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू रिटेन म्हणजे एक रिव्ह्यू तुम्हाला होता तो सुद्धा तुम्ही आता गमावलेला आहे. येस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू होता तो त्यांना मिळेल. रिव्ह्यू रिटेन, त्यांना त्यांचा रिव्ह्यू परत मिळणार आहे. अजून एक रिव्ह्यू ते घेऊ शकतात. तर अजीज पटेलला पहिलं यश इथे प्राप्त होणार आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. मुंबईच्या खेळाडूंनी खरं तर सुरुवातीला खूप सर्वदूर क्रिकेट खेळलं. मला माहिती आहे की अनेक मुंबईतून चांगले संघ तयार झाले, परंतु हे संघ सगळे गावाकडे यायचे खेळायला. बक्षीस असं काय नसायचं. 5,000
7,000 10,000 बक्षीस असेल तरी मुंबईचे संघ गावाकडे खेळायला यायचे, खेळायचे. आणि त्यावेळेस गावातल्या खेळाडूंना कळायला लागलं की स्पिन बॉलिंग कशी टाकायची, चेंडू कट कसा करायचा किंवा फलंदाजी कशी करायची. सुरुवातीला गावाकडचे खेळाडू किंवा आपले पुण्याकडचे खेळाडू लेदर बॉलच्याच टेक्निकने खेळायचं. पण टेनिस बॉल क्रिकेटचं एक स्वतंत्र तंत्र. नितीन झाड आणि संदीप गायकवाड दोन फलंदाज मैदानामध्ये. ह्या आहेत बायसिकल्स, स्पोर्ट्स सायकल्स. स्पर्धेतल्या विजेत्यांना या सायकल्स देऊन सन्मानित केलं जाणार आहे. अत्यंत सुंदर चित्र. खरं तर ही सगळी बक्षिसं ही आदरणीय सचिन ढवळे सरांकडूनच खेळाडूंना प्राप्त होणारा हा सगळा महोत्सव सचिन ढवळे सर खेळाडूंसाठी निर्माण करतायत. गेले 13 वर्ष अकॅडमीचे विद्यार्थी खेळत आहेत प्रहार प्रीमियर लीग मध्ये. मागच्या 3 पर्वांपासून आपण ऑल इंडिया ओपन पूलला देखील या स्पर्धेमध्ये समावेश झालेला बघतोय. आणि या मागच्या 2 पर्वापासून आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा एक पूल या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. सुरुवातीला 2 दिवसाची स्पर्धा 3 दिवसावरती, पुढे 4 दिवसावरती, पुढे 5-6 दिवसांवरती. मागचं पर्व झालं ते 7 दिवसांचं झालं होतं आणि आत्ताचं हे जे पर्व आहे ते 9 दिवसांचं आहे. म्हणजे सतत दिवसांची संख्या वाढत चाललेली आहे, मॅचेसची संख्या वाढत चाललेली आहे. खेळाडू देखील सातत्यानं नवनवीन खेळाडू इथे उपस्थित होत आहेत. आणि प्रहार प्रीमियर लीग पुण्याच्या क्रिकेटची शान वाढवणारी स्पर्धा आहे. पुण्यातल्या क्रिकेटचा दर्जा दाखवणारी स्पर्धा आहे. त्यामुळे त्यासाठी आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊ. क्रिकेटसाठी आपलं योगदान निश्चित अतुलनीय आहे. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. 10-11 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुंबई 40+11 विजयासाठी 69 धावांची आवश्यकता आहे. अजून 30 चेंडूमध्ये 58 धावा हव्यात मुंबई 40+ला. अकरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि संतोष मुळीक सुपरस्टार बॉलर आहे. संतोष मुळीक यास लेंथ बॉल होता मात्र खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. राहुल भैया साठे एस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय अडवण्याचा प्रयत्न. धावा मिळणार नाहीत. ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये कोल्हापूरच्या संघामध्ये समावेश होता संतोष मुळीकचा. उंच फटका, बराचसा उंच आहे. लॉंग ऑफ सचिन बर्गे की वाईडिश मिड ऑन. अविनाश रामगुडे चेंडूच्या खाली. सुंदर कॅच आणि फलंदाज बाद होणार आहे. तीनही संघांनी बॉलआउट साठी तयार राहा. पुणे 40+ मध्ये मी अनेक खेळाडू बघतोय की ज्यांचं करिअर सुरूच आहे. अगदी 40व्या वर्षापर्यंत देखील ते उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलेत आणि 40+ 40ची ओलांडल्यानंतर मग 40+ मध्ये आलेले आहेत. अनेक खेळाडू अशा आहेत की ज्यांचं क्रिकेट थांबलेलं होतं. 40+ क्रिकेट सुरू झाल्यावरती त्यांचं क्रिकेट सुरू झालं. पण अनेक खेळाडू आहेत की त्यांनी क्रिकेट थांबवलंच नाही, त्यांचं थांबलंच नाही. ते क्रिकेट सतत सुरूच आहे. त्याच्यामध्ये आपण सचिन बर्गे, अविनाश रामगुडे, अजिज पटेल या खेळाडूंना बघतोय. राहुल भैया साठे मला वाटतं काही वर्ष विश्रांती असेल क्रिकेट पासून आणि परत 40+ क्रिकेट आल्यानंतर मग मात्र त्यांच्या क्रिकेटला धुमारे फुटलेले आहेत. म्हणजे अधिक प्रकर्षानं, अधिक सफाईनं ते क्रिकेट पुढे आलेलं आहे. आणि एक नवीन सिक्सर किंग राहुल भैया साठे आम्हाला बघायला मिळालेले आहेत. संतोष मुळीक एक दर्जेदार गोलंदाज. डाव्या हाताने उर्दू विकेट. या इनसाइड आउट. हवेमध्ये चेंडू आहे जरा वेळ. अविनाश रामगुडे चेंडूच्या पाठमोरा आणि तिथे पार रिले थ्रो होईल. 2 धावा निश्चितपणे मिळणार आहेत. फलकावरती धावांची नोंद इथे 13. 2 बाद 13. मुंबई 40+11. 6 षटकांची लढत आहे.
तर इथे आम्ही विनंती करतोय की तीनही संघ जे सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ, तीनही संघातील 5-5 गोलंदाजांना विनंती आहे आपण पुढे येऊन थांबा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे आम्ही सूचना करतोय की ही मॅच संपल्याबरोबर 5 मिनिटामध्येच आपल्याला बॉल आउट सुरू करायचा आहे. हो 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 हो, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आता अविनाश रामगुडे हा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, संतोष मुळीक सुद्धा तितकाच निष्णात फिल्डर आहे आणि दोघे पण बघत होते की ऍक्सिडेंट होऊ नये. खरं तर उमेदीच्या वयामध्ये म्हणजे 22-23च्या वयामध्ये ऍक्सिडेंट झाला तर तो रिकवर होऊ शकतो. 40 नंतर ऍक्सिडेंट झालेला कदाचित तो जास्त वेळ त्रास देऊ शकतो. आपण बघतो एक चांगला फटका इथे मिळणार आहे. धावा 4 स्क्वेअर कट केलेला हा फटका चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. या दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा सातत्याने सुरू आहे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 धावा या षटकातून आतापर्यंत खर्च करतोय संतोष. चांगला फटका होता. खरं तर स्क्वेअर कट हुक पूल या खेळाडूंसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. वा, सुंदर फटका. कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि फलकावरती धावांची संख्या 19. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 19 मुंबई 40+11. या ट्रॉफीज आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग मध्ये 40+ विजेत्यांसाठी या ट्रॉफीज आहेत. 40+ विजेत्या संघाला विनर्स दिली जाणार आहेत तर उपविजेत्या संघाला रनर्स अप अशी ट्रॉफी अत्यंत देखण्या ट्रॉफीज आहेत आणि बरोबरीनं 10,000 रुपयाचे कॅश प्राइज विनर्ससाठी, रनर्स अप साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षीस सुद्धा आहेत स्वतंत्र. 2 षटकामध्ये 19. 6 षटकांचा सामना. 12.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. 69. आता 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये बदल. अविनाश रामगुडे गोलंदाजी करणार आहे. पप्पू रामगुडे या नावाने चिर परिचित असलेला खेळाडू अविनाश रामगुडे. जवळपास 25 वर्ष ही तोफ क्रिकेटच्या मैदानामध्ये धडाडते. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल. खूप वरच्या दर्जाचं क्रिकेट. पुण्यातला क्रिकेटचा अँबॅसिडर, ब्रँड अँबॅसिडर आपण म्हणू शकतो. पुण्यातलं क्रिकेट संपूर्ण जगभर घेऊन गेलेला हा खेळाडू अविनाश. चांगला चेंडू आहे. क्रिकेटच्या कारकिर्दीच्या शिखरावरती असताना अविनाशने एक निर्णय घेतला आणि तो पुण्यातल्या स्थानिक क्रिकेटमध्ये रमला. अनेक खेळाडूंना तयार केलं, अनेक टीम्स तिथून तयार केल्या. आज अविनाशनं तयार केलेले अनेक खेळाडू आपण ऑल इंडिया ओपन मध्ये पुण्यातल्या क्रिकेटला पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. लेंथ बॉल, सरळ बॅटनं ड्राईव्ह केला चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर येतोय. 1 धाव इथून येणार आहे आणि एका धावे बरोबर फलकावरती धावा 20 आहेत. 2 बाद 20 मुंबई 40+11. ही बाईक आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. ऑल इंडिया ओपन पूल साठी मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू असणार आहे त्याच्यासाठी ही हिरो डिलक्स बाईक मोठी उपलब्धी आहे खेळाडूंसाठी बाईक जिंकण्याची. अविनाश रामगुडे. वाह, सुंदर बॉल, सुंदर बॉल. अक्रॉस द बॅट खेळायचा होता फलंदाज सुजय शेट्टीला. निर्धाव चेंडू. टोपी दिलेली आहे त्याने पंचाकडे. काही वेळा ती अडचणीची ठरू शकते आणि म्हणून टोपी सुद्धा घालत नाहीये सुजय शेट्टी. उजव्या बाहेर. एकदा कपिल देव खेळत असताना त्यांच्या गळ्यात सोन्याची चेन होती आणि हुक मारताना चेन बॅटवरती आदळली. थोडा आवाज पण आला. त्यांना वाटलं की आता पंच आऊट देणार आपल्याला, पण पंचांनी ओळखलं होतं की तो बॉल वेगळा आवाज आहे. आणि त्याच्यानंतर मात्र कपिल देव यांनी जी सोन्याची चेन गळ्यातून काढून टाकली ती परत कधीच घातली नाही. आणि ते म्हणतात की स्विमर जर केस काढून टाकतात, कमीत कमी कपडे वापरतात ॲथलीट, का तर रेजिस्टन्स होऊ नये, विरोध होऊ नये, हवेचा किंवा कपड्यांचा त्रास होऊ नये. तर मग क्रिकेटपटूंनी तरी का गळ्यात ताईत, चैन, घड्याळ वगैरे या गोष्टी का वापराव्यात.
त्याचं ओझच तुम्हाला होतं ना, ते जडच होतात त्या वस्तू, आणि तुम्ही जर शरीर हलकं बनवलं तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कदाचित हाच उद्देश असावा फलंदाज सुजय शेट्टीचा, त्यांनी टोपी काढून दिलेली पंचांकडे. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 अविनाश रामगुडे, चांगलं षटक राहील. हवेमध्ये चेंडू आहे मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटचा खूप लांब आहे. टप्पा पडल्यानंतर त्याच्याकडे पोहोचेल चेंडू. 1 धाव, फक्त 4 धावा या षटकामधून. अविनाश रामगुडे 23 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 ची सांगत आहे. एका बॉलरची ऍक्शन गेलं, चेंडू फेकलेला. चालतच नाही कसं. या ठिकाणी बॉल आउट साठी जे संघ आहे त्यांच्यासाठी सूचना आहे. बॉल आउट साठी संघांसाठी सूचना आहे की बॉलरची ऍक्शन लिगल असावी, चेंडू फेकलेला नसावा. जर गोलंदाजाने चेंडू फेकला तर जरी स्टंपला लागला तरी तो ग्राह्य धरण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. पायाचं नो बॉल टाकला म्हणजे फ्रंट फूट किंवा रिटर्न क्रीज किंवा पॉपिंग क्रीज, तो जर नो बॉल असेल तरी विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. आणि स्टंपवरती जर चेंडू डायरेक्ट लागला तरी तो गुण ग्राह्य धरला जाईल. म्हणजे ज्यावेळेस बॉल आउटचा पहिला नियम आला होता त्यावेळेस डायरेक्ट हिट साठी तो पॉइंट नव्हता, पण आपण तो देणार आहे इथे की डायरेक्ट जरी लागला चेंडू तरी सुद्धा तुम्हाला गुण मिळणार आहे. आणि जर गुण समान झाले तर टाय ब्रेकर म्हणजे एक चान्स मिळेल प्रत्येक गोलंदाजाला, आणि ज्या संघाचा पहिला हिट होईल त्याला विजेता घोषित दिलं जाईल. टाय ब्रेकर मध्ये पहिले 5 चान्सेस आहेत, त्याच्यामध्ये जर समान झाले टाय ब्रेकर मध्ये 3 चान्स दिले जातील तुम्हाला. ज्या क्रमाने तुम्ही क्रम आहे तुम्हाला तो क्रम पहिलाच ठरवलं जाईल, आणि त्याच्यानंतर त्या क्रमानेच बॉलिंग करायची प्रत्येक टीमनं. ज्याचा पहिला हिट असेल तो विजेता असेल. बरोबर का? टाय ब्रेकर त्याच्यावरही चालत नाही. बाहेरची कड आहे आणि सुजय शेट्टी इथे बाद. संतोष मुळीकला यश, कमालीचा गोलंदाज. 3 बाद 29 दुसरं यश संतोष मुळीकला. या अगोदरच्या षटकामध्ये देखील एक फलंदाज संतोष मुळीकने टिपला होता. राहुल भैया साठे इष्टांच्या पाठीमागे अप्रतिम यशरक्षण. खासदार क्रीडा महोत्सवाचं अत्यंत सुंदर आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहिलं होतं, आणि काल अक्षय कुमार यांच्या हस्ते बक्षिसं देखील सगळ्या खेळाडूंना वितरित करण्यात आलेले आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेयर आहे. नरेशला रिप्लेस करून नवीन फलंदाज मैदानामध्ये. फलंदाज नरूभाई मैदानामध्ये. नरेंद्र संतोष मुळीचा सामना करणारा या नरूभाईचा पहिलाच फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. नरूभाईची फलंदाजी पुणेकरांना बघण्याची सुवर्ण संधी इथे प्राप्त झालेली आहे. विचार करा, एक खेळाडू 45-50 वर्षाच्या वयामध्ये आज एवढे मोठे फटके खेळतात.
त्यांच्या 22, 23, 25च्या वयामध्ये ते काय करत असतील. गुणवत्ता किती मोठी होती या खेळाडूंकडे आणि खरं तर आज त्यांच्यामुळंच क्रिकेट पुढे डेव्हलप झालेलं आपण पाहतोय. आपण बघतो ना, एखादं नवीन घर बांधायला काढलं आपण तर जुन्या घराच्या विटा दगड आपण नवीन घराच्या पायात टाकतो. तसं या खेळाडूंनी आपलं क्रिकेट, नवीन क्रिकेट पुढे जात असताना या खेळाडूंनी आपलं स्वतःला पायात गाडून घेतलेलं आहे. म्हणून आज क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक संतोष मुळीकचं इथे सुरू आहे. नरूभाईने एक धाव घेतल्यानंतर नितीन झाड स्ट्राईक एंड वरती. संतोष मुळीक गोलंदाजी मार्कवर 21 धावा खर्च झाल्या. 2 षटकार 11 चेंडूंमध्ये 2 विकेट जरूर आहेत संतोष मुळीकला. पुन्हा एकदा संतोष. हे सगळे खेळाडू चांगल्या स्पर्धांचं आयोजन देखील करतात. म्हणजे जसं आपण पाहिलं की खासदार क्रीडा महोत्सवाला आपण राहुलभाई साठे, तर संदीप कदम मेमोरियल ही स्पर्धा अनेक वर्ष आपण पाहतो. संतोष मुळीक त्या स्पर्धेचा महत्वाचा भाग असतात आयोजनामध्ये. सचिन बर्गे देखील तिकडे आहेत. सचिन बर्गेने देखील खूप छान स्पर्धा ऑर्गनाईज केलेल्या आहेत. विशेषतः RPL म्हणजे राजगुरुनगर प्रीमियर लीग, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग या स्पर्धा खेड तालुक्यामध्ये आवर्जून आम्ही खूप वेळा बघितलेली आहे. स्वतःचं क्रिकेट तर मोठं केलंच यांनी, पण अनेक खेळाडूंना देखील खूप मोठी संधी सुद्धा निर्माण करून दिली. मी मगाशी जे म्हटलो ना की या खेळाडूंनी क्रिकेटला आपल्या क्रिकेटच्या पायामध्ये स्वतःला गाडून घेतलेलं आहे. ते पायात गाडलेले चिरे आहेत, मात्र त्या चिऱ्यांना सुद्धा पुन्हा एकदा सन्मान सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून इथे मिळतोय. या स्पोर्ट्स सायकल्स आहेत ज्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील, ज्या पुणे जिल्हा एरिया वाईज क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंसाठी असतील, ज्या इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत, वैयक्तिक बक्षीस आहेत, त्या स्वरूपामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स सायकल दिले जाणार आहेत. ऑल इंडिया ओपनच्या खेळाडूंना मात्र कॅश प्राइजेस आहे. 4,999. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. यस, कडक शॉट मिड विकेटला मात्र अजीज इज देअर. चांगला थ्रो आहे. अजीज पटेलला मी बऱ्याच वेळा विकेट किपिंगला बघितलंय. आज लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना त्यांची एरिया वाईजची टीम असेल तर अजीज पटेल विकेट किपर असतात. ओपनची टीम असेल तर अजीज पटेल विकेट किपर असतात. आज राहुल भैया साठे आहे आणि त्यामुळे अजीज पटेल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. यस, स्क्वेअर ड्राईव्ह, उंच फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला. एक धाव नितीन झाड. 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नरूभाई आणि नितीन झाड ही जोडी मैदानामध्ये खेळते. अविनाश रामगुडे गोलंदाजी मार्कवरती. 6 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर इथे करायचा आहे आणि मुंबईचा 40+ संघ मैदानामध्ये इथे दाखल झालेला आहे. सोशल मीडियाचा किती प्रभावी वापर राहुल भैयासाठी करतात. अनेक वेळा ते खेळाविषयी भरपूर चांगली माहिती, खेळाडूंना मोटिवेशन, खेळाडूंना सल्ला सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. या गोष्टी ज्येष्ठत्वाच्या नात्याने केल्या पाहिजे कोणीतरी आणि राहुल भैयासाठी ते काम करत असतात. ओ हो, चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन बर्गे इज देअर. आज अर्धशतक सुद्धा आलंय आणि परत चांगली फिल्डिंग सुद्धा. धावा मिळतील 2 फलकावरती 40. 2-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 9 चेंडू 29 धावांची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. नरूभाई मैदानामध्ये आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार दाखवलाय, त्यामुळं नरूभाईच्या बॅटमधून अजून काही 2 मोठे फटके आले तर हे अंतर खूप लवकर कव्हर होऊ शकतं. 9 चेंडू 29. कनेक्शन नाही मिळालं. उजव्या दिशा बाहेर टाकलेला चेंडू. चांगला चेंडू ठरेल. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. (40+ खेळाडूंचा स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप आहेत राहुल भैया साठे यांच्याकडे आणि त्यामुळंच ते म्हणतात की खूप सहज मला टीम तयार करता आली. कोणाला कुठले बर्डन नाही. तू खेळायला येच असंही काही नाही, पण मेसेज टाकला की लगेच तुम्ही ज्यांनी रिप्लाय आलेले त्यांना घेऊन आपण कुठेही खेळायला जाऊ शकतो. आमच्या काळात असं नव्हतं राव. म्हणजे ह्यांनी सुद्धा ज्यावेळेस क्रिकेट खेळलं ते असं नव्हतंच. फोन तर नाहीच. रात्री खेळायला आल्यानंतर सांगायचं उद्या
सकाळी 8 वाजता जमायचंय चौकात, इकडे इकडे खेळायला जायचंय. यस, चांगला चांगला चेंडू इथे फुल टॉस वरती लॉफ करायचा प्रयत्न होता. नरूभाई बाद, मोठी मोठी विकेट, मोठं यश पुणे 40+ टीमला. मग एखाद्या खेळाडूला उशीर होत असेल तर एकतर वाट बघणं किंवा त्याच्या घरी जाऊन बघणं की तो का लेट आलेला आहे. पर्याय नव्हता, काही संपर्काची साधनं काहीच नव्हती. आणि मग त्याच्यानंतर मग टीम जमायची गावात, मग पुढे कुठे खेळायला जायचे तिकडे जाणार. अविनाश रामगुडेला यश मिळालंय. नरूभाई खूप लोअर फुलटॉस होता, खरं तर लॉफ करायचा प्रयत्न केला तिथे, मात्र कॅच देखील झालेला आहे. निराशा चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवते. आज खास करून आपण पाहिले की खेळाडू खेळासाठी मुंबईवरून इथे आलेले आहेत, एक मॅच खेळायला, एक मॅच. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. एकदा सेहवागला असंच विचारलं होतं की तुझे रेअर असे सगळ्यात वर्स्ट 0 कोणते आहेत. तो म्हणाला मी बेंगलोरला होतो आणि मला लंडनमध्ये टेस्ट मॅच खेळायला बोलवलं अचानक. मी तिथून गाडीने विमानतळावर, तिथून दिल्लीमधून कुठे लंडनला, तिथून अजून बसने दुसऱ्या एका स्टेशनवरती, तिथून ग्राउंडवर, आणि तिथे गेलो. पहिल्या डावात 0, दुसऱ्या डावात पुन्हा 0, आणि पुन्हा आल्या मार्गे परत बेंगलोरला आलो होतो. असं काही नाही, 1-0 काढायला एवढा प्रवास सेहवागने केला असेल तर मुंबईवरून पुण्यापर्यंत प्रवास करायला आपल्याला हरकत नाही. हे क्रिकेट आहे. याबरोबर 40 धावा, शेवटचं षटक सुरू झालेले आकाश अभंगे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून भरपूर धावा बनवायचं. 29 धावांची गरज आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की 9 चेंडू 29 होता स्कोअर, तर तिथेच थांबलेला आहे. अविनाश रामगुडेचं षटक अत्यंत प्रभावी, आणि त्याच्यानंतर आकाश अभंगेचा पहिला चेंडू पुन्हा निर्धाव आहे. मुंबईकर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर यशस्वी ठरतायत. पुणेकर घरच्या मैदानावर, मी मुंबईकर म्हणालो, पुणेकर घरच्या मैदानावर यशस्वी ठरतायत. खूप चांगलं क्रिकेट, खरं तर पुण्यातलं क्रिकेट पण चांगलं डेव्हलप झालेलं आहे. पुण्यात सुद्धा खूप चांगल्या टुर्नामेंट्स होतात. मुंबईची एकेकाळ मक्तेदारी होती. आता निश्चित आता मुंबईकर पुणेकरच नाही तर आता भारताच्या इतर भागांमधून सुद्धा खूप चांगले खेळाडू पुढे यायला आलेले आहेत, आणि त्यामुळं मोठे प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला ते दिसत आहेत. खेळाडू जी मक्तेदारी होती काही काळ मुंबईची, त्यानंतर पुण्याची, आता नाही राहिला. आता कोणी सम्राट नाही. आता तुम्हाला प्रत्येकाला ते स्किल्स, तो सराव करावाच लागणार आहे, तेव्हाच या खेळामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. कॉम्पिटिशन खूप मोठे. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होते. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक इथे सुरू आहे. आता 27 धावांची गरज आहे. या मॅच वरती मजबूत पारड पुणेकर 40+ संघाने बनवलेलं आहे. तर चला, 5-5 गोलंदाज तीनही संघांचे. मला सांगा ना 3 कोणते आहेत. सांगेल ना मला. पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट रेग्युलेटरी बोर्ड, त्यांच्या ज्या 3 टीम्स आहेत त्यांना विनंती आहे, आपण लगेचच आपले गोलंदाज घेऊन मैदानामध्ये या. बॉल आउट मैदानामध्ये होणार आहे. आणि मला वाटतंय जर 5-5-5 फक्त 15 बॉलर्स जर ग्राउंड मध्ये हजर राहिले तर बेटर होईल. कोणी प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका, कोणी इतर खेळाडूंनी आतमध्ये जाऊ नका. प्रत्येक संघनायकाने त्यांना नंबर्स द्या, कोणत्या नंबरवरती कोणी टाकणार आहे बॉलिंग. आणि तीनही टीम्सला 3 सिरियल नंबर आपल्याला द्यावे लागतील की पहिला कोण बॉलिंग करणार आहे, दुसरा कोण करणार आहे, तिसरा कोण करणार आहे. कारण ज्यावेळेस पहिल्या राऊंड मध्ये समान होणार आहेत गुण, तर त्यावेळेस पहिला कोण गोलंदाजी करणार आहे हे पण आपल्याला निश्चित करायचं आहे. तर रूल्स तुम्हाला माहित आहे. आपल्याला कव्हर कुठून करायला सोपं जाईल.
अरे दोन्ही आहेत ना. लिस्ट लिस्ट ते म्हटलं नाही गरज डायरेक्ट पाठवायचं. तर लगेचच आहे बघा या मॅचचा प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण लगेच करणार आहोत. तोपर्यंत पाचही सगळ्या गोलंदाजांनी आतमध्ये थांबा. एंड कोणता ठेवायचा आहे? येस. तर हॉस्टेलच्या बाजूनं गोलंदाजी होणार आहे. पुणे 40+ संघाचा 26 धावांनी विजय इथे झालेला आहे आणि बक्षीस वितरणाचा समारंभ लगेचच आपण इथे करणार आहोत. सचिन बर्गे 53 धावा 28 चेंडूमध्ये, अविनाश रामगुडे नाबाद 12 धावा 7 चेंडूमध्ये, 1 बाद 68. दत्ता मोहितेचं 1 षटक चांगलं राहिलं, 8 धावा खर्च केल्या. नितीन झाड 10 धावा, मात्र संदीप गायकवाड आणि बॉबी खूप महागडे ठरले. तर आपण बघतोय मुंबई 40+ कडून सुजय शेट्टी 12, नरेंद्र अर्थात नरूभाई 10 धावा, नितीन झाड 8 धावा, दत्ता मोहिते 4. कोणी फलंदाज फार मोठी बॅटिंग करू शकलेला नव्हता. संतोष मुळीकनं 21 धावात 2 विकेट, रविनाश रामगुडेनं 8 धावात 1 विकेट, तर अजिज पटेलनं 9 धावात 1 विकेट. आकाश अभंगे यांना विकेट मिळाली नाही, मात्र फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि आपल्या या सामन्यामध्ये 40+ मॅचमध्ये पुणे संघाला विजय मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका वठवलेली आहे. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यातून पुरस्कार पटकावतोय सचिन बर्गे. 28 चेंडूमध्ये अर्धशतक, 53 नाबाद. या सगळ्या खेळाडूंना आपण बक्षीस देणार आहोत. विजेत्यांना ट्रॉफी, रनर्स अपला ट्रॉफी आणि 5,000 रुपये, विजेत्यांना ट्रॉफी आणि 10,000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच. तर ही सगळी बक्षीस आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत. त्या अगोदर तीनही संघांना विनंती आहे, आपण मैदानामध्ये जायचंय बॉल आउटसाठी. अल शिफा कॅम्प संघ 5 गोलंदाज रेडी आहे. अजीज भाई, अल शिफा कॅम्प वासिक कॅम्प मध्येच असेल ना. 5 गोलंदाज तयार आहे. आलोक 11 5 गोलंदाज तयार आहे आणि सचिन ढवळे प्रहार 11 आंबेगाव 5 गोलंदाज तयार आहेत. तीनही संघांनी आपले गोलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत लगेच आणि लाईन मध्ये उभे राहा. 15 खेळाडू गोलंदाजांनी एकाच लाईन मध्ये उभे राहा आणि त्याच क्रमाने गोलंदाजी करा.
चला प्रॅक्टिस कोणी करणार नाहीये. तीनही संघांचे 5-5 गोलंदाज एकाच ओळीत उभे राहायचे. ज्या क्रमाने तुम्ही गोलंदाजी करणार आहात त्या क्रमाने उभे राहा. आणि त्यानंतर चला तीनही संघाच्या 5ही गोलंदाजांनी ओळीत उभे राहा. लगेच आपण बॉल आउट करणार आहोत. आम्ही मुंबई 40+ खेळाडूंना विनंती आहे, आपण जाऊ नका, आपण इथेच थांबा. प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रस्थान ठेवा. मुंबई 40+, पुणे 40+. चला सगळे संघ, आलोक 11, अलशिफा 11 कॅम्प आणि सचिन ढवळेज प्रहार 11 आंबेगाव. एकाच बाजूला उभे राहायचे आणि याच बाजूने बॉलिंग करणार आहे आपण. चला बाकीचे सगळे, फक्त आम्हाला 15 गोलंदाज आतमध्ये हवेत. आणि मी जिथे उभा आहे इथे या लाईन मध्ये एका रेषेमध्ये उभे राहा. पहिली टीम कोणती? पहिली टीम अलशिफा. इकडून अलशिफा 5 गोलंदाज इथे उभे राहा. पहिले उभे राहून घ्या म्हणजे एक टीम उभे राहील. ठीक आहे, ज्या क्रमाने तुम्ही गोलंदाजी करणार आहात त्या क्रमाने